मंडप पडला महादेव भाऊ जवाई आले कशाला मांडव सुटायचा होता आता जवाई मुद्दे वेगळे होते आमचे पिरियावाले जवळ सांग आणि मग झालं का अहो नवा डेरीले नवरोट्या नवा डेरीले अहो नवरोट्या आज नवरोट्या नमक आणि मांडव सुतावते घाडर पोट्या 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 हो नवरोट्या नवरोट्या तुम्ही डाडर पोटे ना साधे सिंपल पण गाणं म्हणते नवा डेरीले आव नवरोट्या आणि मांडव सुतावत धाडर पोट्या आमचे जवाई आमची ताई मांडव सुतवायला लागली आनंद वाटायला लागला त्या परिवारामध्ये आली तारिका पडला मंडप अहो पडला मंडप आजीबाई आली अहो म्हणे सगळ्या तुम्ही नाचून राहिला डीजे मध्ये आणि मी म्हातारी आहे म्हणून मी अशीच राहू का घरला त्या आजीबाईनं माईक हाती घेतला आणि आजीबाई म्हणते अहो हिरव्या हिरव्या मांडवात शेणाचा आसळा आणि शेणाच्या सड्यावर चौरग पाट भरा बापा त्या भयमा राहिलं तेव्हा जर डीजे नाचायचं आणि आजीबाईकडेच लक्ष केलं कारण आजीबाईले वाटत होतं तुम्ही नाचत असाल पण मी तुमच्यापेक्षा काही कमी नाही आणि जोपर्यंत मी मांडवाचं गाणं म्हणणार नाही तोपर्यंत मांडवा शोभा येणार नाही म्हणून अव हिरव्या हिरव्या मांडवात सेनाचा आसळा आणि सेनाच्या सड्यावर चौरंग पाट भरा चौरंग पाटावर उभा राहायचो चौरंग पाटावर उभा राहायचो आपल्या मामाची वाट पाहायचो आपल्या मामाची वाट पाहायचो वाट पाहायचो आपल्या मामाची वाट पाहायचो उभा राहायचो चौरंग पाटावर उभा राहायचो चौरंग पाठ काढला आणि त्या रांगोळीवर आजीबाईनं चौरंग पाठ ठेवला तेव्हा कुठं तो मंडप सजायला लागला आणि त्या नवरदेव बापूला अभिषेक रचायला त्या पाटावरती बसवला पण बसवल्याच्या नंतर आजीबाई काय म्हणते अरे सर्व आले रे पण तुझा मामा नाही आला आणि तुझा मामा आला तर झोपी गेला बर काही हरकत नाही मामाला झोप लागली असेल थकल्या बाकल्या आले असतील आणि म्हणून अव हिरव्या हिरव्या मांडवात सेनाचा आसळा आणि सेनाच्या सड्यावर चौरंग पाट भरा चौरंग पाटावर
बापूला पाटावर बसला आजीबाईने हळद चालू केली म्हणे नाही पहिली हळद मी माझी होत नातवाची चढायला लागली मग त्यांच्या ताई आल्या सर्व आमच्या ताई सुद्धा गुंथड्यावाल्या त्या ठिकाणी पोहोचल्या आणि बाळाला हळद लावली आई आमच्या पुष्पाताई घर शेजारी गेल्या अगं सर्वांना म्हणते अगं